परभणीमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आघाडी झालेली. त्यानंतर माझ्यासोबत परभणीचे खासदार बंडू जाधव सर माझ्यासोबत आहेत. आघाडी झाली, कशी गणितं जुळवली? परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची काही ठिकाणी युती झाली. मेजर ठिकाणी 2-3 प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होती आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं चालू आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो की महानगरपालिकेवर दोन्ही पक्षाच्या युतीनं महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार यामध्ये कुठलीही शंका नाही. परभणीमध्ये खरं पाहिलं तर धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मात्र धूळ कमी करण्यासाठी पुढल्या काही कार्यकाळामध्ये म्हणजे कशा पद्धतीमध्ये प्रयत्न करणार आहे? बघा, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होणार आहे. वास्तविकता ते 2022ला उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना मंजुरी झालेली आहे, परंतु नंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ती विषय बाजूला ठेवला, दाबून ठेवला. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याला आणले, पण आचारसंहिता ज्या दिवशी लागते त्याच दिवशी टेंडर फ्लॅश होते. ही शोकांतिका आहे. परंतु जे काय होते समजा, पण तिचे आता 2022चा DSR रेट आहे आणि आत्ताचे रेट जर बघितले तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं त्याला रिवाईज करावं लागेल आणि नव्यानं तिची निविदा काढावं लागेल. कारण आता ते 350 कोटीची दाखवले जाते, ती जवळजवळ 550 ते 600 कोटीपर्यंत जाती. त्या अनुषंगानं ह्या अंडरग्राऊंड येण्याचं काम झाल्यानंतर निश्चितच शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रस्त्यासाठी पैसे आपल्याला मिळतील आणि पाणी पुरवठ्याचे बी समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी काही पैसे आले, त्यालासुद्धा वाढीव पाणी पुरवठा होणार आहे. ती DSRचा फरक येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दोन्ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाहीत, समांतर पाणी पुरवठा आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज ह्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला रस्ते करता येणार नाहीत. इच्छा असूनसुद्धा करता येणार नाही, कारण आज केले तर उद्या फोडावं लागतील. त्यामुळे आम्ही त्याला थोडं पेंडिंग ठेवलं. काही प्रमाणात आम्ही रस्ते करण्याचं काम केले आणि परभणीतल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी ती आमची असेल. आत्तापर्यंत सगळ्याच पक्षांनी त्या महापालिकेवर सत्ता गाजवल्या, आम्ही वगळता. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये बसून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारचे सोडवूत हे परभणीकर पाहतील. जाधवसाहेब, खरं पाहिलं तर इथं कचरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढल्या काही कार्यकाळामध्ये तुम्ही कशा पद्धतीमध्ये काम करणार? कारण की ह्या देखील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये समस्या मांडताना पाहायला मिळतात. हा विषय पूर्ण महानगरपालिकेचा आहे, राज्यातल्या नाही देशातल्या. मी बघितलं एका ठिकाणी तर अशी ढिगं होते की मी कल्पना करणार नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी काही यंत्रणा त्यांनी चालू केलेली आहे. ती जर पुरेशी नसेल तर आपल्याला भविष्यात कचऱ्याची विल्हेवाट लावणारा मोठा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी उभा करावा लागेल आणि परभणी शहरामध्ये कुठेही घाणीचं साम्राज्य होणार नाही ह्याची दक्षता घ्यावं लागेल. तेवढ्या कटाक्षानं प्रशासनाला आणि शासनाला दोघांना मिळून ते सगळे विषय हाताळावे लागतील, तरच या परभणीकरांची दुर्गंधीमुक्त शहर होऊ शकते. एक चांगल्या प्रकारचं शहर आपल्याला नावारूपाला आणायचं असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसच्या ज्या काही महायुती झालेली आहे, आमची आघाडी झालेली आहे, त्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं. महाविकास आघाडीच्या वतीनं मशाल आणि काँग्रेसचा पंजा ह्या दोन चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि परभणीकरांच्या सेवेत आम्ही सदैव आहोत. धन्यवाद. नेते मंडळीचे काही सभा वगैरे होणार आहेत? ते आता ते वेळेवर ठरवलं. आता आणखीन काही ठरलेलं नाही. परभणीकरांना खास आव्हान वगैरे काही करणार आहात नवीन वर्षानिमित्त? परभणीकरांना आता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसं तर आम्ही नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष मानतो आम्ही गुढीपाडव्याचं, पण हे इंग्रजी वर्षाप्रमाणे हे नवीन वर्षसुद्धा सगळ्यांना परभणीकरांना सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी सुखसंपन्न जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा एवढी अपेक्षा ठेवतो परभणीकरांकडून. धन्यवाद. ओके, धन्यवाद. हे होते परभणीचे खासदार बंडू जाधव आणि त्यांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, परभणी.